राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते तेथील वाळवंट, तेथील राजवाडे, हवेल्या, तेथील राजे महाराजांचा पराक्रम आणि येथील कोरीव काम. एकूण काय तर इतिहास आणि संस्कृतीचा उत्तम मेळ. याचं कारण म्हणजे येथील इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू जीवापाड जपल्या गेल्या. उदयपूर, जयपूर, बिकानेर, मेवाड यासारख्या शहरातून टुरिझम वाढल्याने राजस्थानची दिवसेंदिवस प्रगती होत गेली आहे. साधारण 6व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या घसरणीनंतर राजपुतांचा उदय झाला. त्यांनी हजारो वर्ष या प्रदेशावर राज्य केलं आणि अनेक किल्ले व ऐतिहासिक स्थळे उभी केली. नंतर 16व्या शतकात मुघलांनी या प्रदेशावर राज्य केलं, तर 18व्या शतकात ब्रिटिशांनी राजस्थानमध्ये राजपुताना एजन्सीची स्थापना केली. मात्र 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजपुताना एजन्सीची राज्ये टप्प्याटप्प्याने भारतीय संघात विलीन झाली आणि राजस्थान या राज्याची स्थापना झाली. नुकताच राजस्थानमधील सुंदर तलावांसाठी, राजवाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरला भेट देण्याचा योग आला. महाराणा प्रतापांचे वडील राजपूत राजा उदयसिंह यांनी 1553 मध्ये उदयपूरची स्थापना केली. प्रेमाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची शोभा पांढऱ्या शुभ्र संगमरवरी आणि पिवळट गुलाबी दगडांच्या वास्तूंनी वाढली आहे. येथे असलेल्या अनेक हवेल्यांपैकी एका छोट्या हवेलीत राहण्याचा योग नुकताच आला. निमित्त होतं एका लग्नाचं आणि या राजेशाही डौलात उभ्या असलेल्या हवेलीचं नाव होतं फतेहगड. फतेह विलास, फतेहगड, खास महल अशा 3 वास्तूंनी बनलेली ही प्रॉपर्टी. राठोड फॅमिलीच्या मालकीच्या या वास्तूत राहताना राजेशाही थाट नेमका काय असतो आणि राजस्थानी पिवळ्या गुलाबी दगडांनी आणि पांढऱ्या शुभ्र संगमरवराने बांधलेल्या भव्य वास्तूंची बांधणी बघताना आपलं मनही कसं विशाल होतं याचा अनुभव येतो. चारही बाजूने हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या आणि आपल्याच थाटात उभ्या असलेल्या या वास्तू मनाला वेढ लावतात. त्या प्रशस्त खोल्या, संगमरवरी शिल्प, लाकडी पण कलाकुसरीचं फर्निचर, प्रत्येक रूमला असलेला स्विमिंग टँक, रूमच्या कोणत्याही झरोक्यातून बाहेर डोकावलं तरी बाहेरचा दिसणारा निसर्गाचा हिरवागार गालिचा, सगळं अलौकिक. याच वास्तूत कार्यक्रमासाठी बनवलेल्या कलाकुसरीने सजलेल्या छोट्या छोट्या जागा, सगळीकडे 5 स्टार हॉटेलचा रुबाब, चविष्ट पदार्थांची रेलचेल, खम्मागडी म्हणत वाकून नमस्कार करणारा स्टाफ. मग आणखी काय हवं? असं हे पांढऱ्या शुभ्र रंगांनी हिरव्यागार झाडीनं सजलेलं हे शहर म्हणजे उदयपूर.